मुंबईतील अंधेरी परिसरातून तब्बल 10 लाख रुपयांची रोकड लंपास करून नाशिकच्या दिशेने पळ काढणाऱ्या 2 चोरट्यांना आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून 9व्या मैलाजवळ जेरबंद केलाय। या कारवाईत रोख रक्कम, कार आणि मोबाईलसह एकूण 16,78,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नाशिक शहरातील चोरी व घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार सर्व पोलीस ठाण्यांना विशेष कारवाईचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार मोनिका राऊत आणि शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप राठोड यांनी गुन्हेशोध पथकाला सतर्क राहण्याचे आदेश दिले होते। दरम्यान मुंबईतील अंधेरी MIDC पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कार मधून नाशिककडे येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना मिळाली। माहितीच्या खातरजमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राठोड यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिलाय। यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, निलेश काटकर तसेच पोलीस अंमलदार सुमित शिंदे आणि मनोज मोरे यांनी आडगाव टी पॉइंट परिसरात सापळा रचला। बातमीदाराने सांगितल्याप्रमाणे संशयित कार दिसताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी भरधाव वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आडगाव गुन्हेशोध पथकाने सुमारे 9व्या मैलाजवळ थरारक पाठलाग करून वाहन अडवून दोघांनाही जागीच ताब्यात घेतलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल शिवप्रसाद जयस्वाल, वर्ष 28, राहणार महाकाली अंधेरी पूर्व मुंबई, आणि शिवम सिंह, वर्ष 26, मिलिंद नगर पवई मुंबई अशी आहेत। कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 8,94,500 रुपयांची रोख रक्कम, 7.5 लाखांचा स्विफ्ट डिझायर कार, MH03 EG 8743, सॅमसंग F17 मोबाईल आणि रिअलमी 7 प्रो मोबाईल असा एकूण 16,78,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही धाडसी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोलटे व सतीश जगदाळे, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, शिवाजी आव्हाड, इम्रान शेख, निलेश काटकर, श्रीकांत महाजन, मनोज परदेशी तसेच पोलीस अंमलदार सुमित शिंदे, मनोज मोरे, अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, रवींद्र लिलके आणि निलेश दिवटे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे। मुंबईत घडलेला गुन्हा अवघ्या काही तासात उघडकीस आणत आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करणाऱ्या आडगाव गुन्हेशोध पथकाच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मी पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, PS आडगाव, नाशिक सिटी। आज MIDC पोलीस स्टेशन अंधेरी मुंबई येथे CR नंबर 768/2026 BNS कलम 316(4)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी हे स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन नाशिकच्या दिशेला येत असल्याची माहिती आमचे पोलीस स्टेशनचे DB पथकातील पोलीस हवालदार वाघ यांना मिळाली। सदर माहितीची आम्ही खात्री केली आणि आरोपितांना ताब्यात घेण्याकरिता आम्ही आडगाव टी पॉइंट येथे सापळा रचून थांबलेलो होतो। नमूद आरोपी यांची गाडी बघून आम्ही त्यांना गाडी थांबवण्याचा इशारा केला, परंतु आरोपितांनी गाडी न थांबवता त्यांनी स्पीडली गाडी पुढे पळून नेली। त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना 9व्या मैल येथून ताब्यात घेतले। नमूद आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता आरोपी क्रमांक 1चं नाव राहुल जयस्वाल व आरोपी क्रमांक 2 शिवम सिंग असे दोघांचे नाव आहेत। सध्या ते मुंबईला राहतात, परंतु मूळचे ते UPचे राहणारे आहेत। नमूद आरोपितांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले तेव्हा नमूद आरोपितांकडून त्यांनी 10 लाख रुपये जे चोरून आणलेले होते त्यापैकी 8,94,500 रुपये कॅश आम्ही त्यांच्याकडून ताब्यात घेतलेले आहेत। तसेच गुन्ह्यात वापरलेले स्विफ्ट डिझायर गाडी व मोबाईल असा टोटल 16,78,500 रुपयेचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी आम्ही पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल 1 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पोलीस स्टेशनचे DB पथकातील API जगदाळे सर, त्यांच्या टीममधील पोलीस हवालदार वाघ, पोलीस हवालदार काटकर व त्यांचे इतर अंमलदार यांनी ही सदरची कारवाई केलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हे पुढील तपासाकरिता MIDC पोलीस स्टेशन अंधेरी यांच्याकडील तपास अंमलदार यांच्याकडे हस्तगत करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।